हाय गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम समीक्षा आणि आजच्या वीकेंड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा वीकेंड ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे बिकॉज राईट नाव आय एम गोइंग टू अ व्हेरी स्पेशल वॉट वी कॅन से अ फेस्ट. मला कोल्ड कॉफी खूप आवडते, म्हणजे मुळात मला कॉफी खूप आवडते आणि ठाण्यामध्ये एक कॉफी गॉर्मे फेस्ट आहे आणि आम्ही त्याचे तिकीट्स काढले. सो आम्ही तिथे जात होतो. सो आय थॉट की लेट्स शो यू अराउंड काय काय तिथे आहे आणि मी बघते काय काय कॉफीज मी तिथे ट्राय करेल. तिथे खूप सारे माझे फेवरेट ब्रँड्स पण येणार आहेत जे कॉफीचे ब्रँड्स आहे. सो मी त्यांची टेस्टिंग पण करेल. तिथे एक मस्त स्टँडअप कॉमेडियनचाही एक सेट आहे, सो तोही आपण एन्जॉय करू. राईट नाव आय एम लिटिल लेट, सो चला लवकर जाऊया. माय हजबंड इज वेटिंग फॉर मी. दिस इज वॉट आय एम वेअरिंग. तुम्ही माझ्या बँड्राच्या हॉलमध्ये हा टॉप बघितलाच असेल. जर तुम्ही नसेल बघितला माझा बँड्राचा हॉल, सो ह्या ठिकाणी मी लिंक टाकेल. प्लीज गो अँड वॉच दॅट व्हिडिओ ऑल्सो. राईट नाव लेट्स गो. Siddharth on the guitars, give it up for Siddharth. Shreyas on the cajon, give it up for Shreyas. And my name is Tejas. Songs another name, Shreyas Padkar. Anyone redeem this coupon anywhere on any stall you want. की बात चलेगा सबको तालियां से ये शो. Wow, we are going to do something. Yeah, but anyone, I'm very at the back. And what voice you got? ठीक से बजाइए एक बार. I'm coming to it. बहुत quickly word change होने वाला है. Yes. There. बहुत अच्छे यहाँ पे चलते हैं. प्यार से very nice. क्या बोल रहे हैं? अच्छा बोल तू काय बोलतो? माच्छा शिकू. माच्छा प्रत कर. मला पण येतं ते. हो. तो when I say snap, ladies and gentlemen, it is style and clever punchlines. आपको प्लीज थोड़ा सा आगे अगर बैठ जाइए so that everybody gets a good view. ओके काय व्हिडिओ नाही. चल आता स्टँडअप कॉमेडी शो बघू. स्टँडअप बसून बघता येईल ना. Some instructions begin here. I want you all to put your hands together, make some more noise, and let's welcome Devesh Dixit! हॅलो यू ऑल, इट इज द नेक्स्ट डे. राईट नाव आय मीन किचन. काल खूप लेट झाला मला यायला आणि वी वर व्हेरी टायर्ड, सो मी इव्हेंटबद्दल काही बोलले नाही. बट इट वॉज अ फन इव्हेंट. कॉफी वाईज आम्ही एका काय होतं ते कॉफीचं सेंटर नाव काय होतं, बिनेट नावाचं जे ब्रँड आहे त्याची आम्ही कॉफी पिली, तिरामिसू लाटे. बट नाही आवडलं आम्हाला एवढं. द जेचे फ्राईज खाल्ले. ॲक्च्युली वाईब वाईज द इव्हेंट वॉज हिट. लास्टला जे मलंग बँडने जे त्यांचं कॉन्सर्ट केलं सूफी म्युझिकचं, इट वॉज रिअली फन. वी एन्जॉयड इट अ लॉट. आणि एवढं थकलो होतो की घरी आलो. मी स्वयंपाक आधीच करून गेली होती, ते खाल्लं आणि झोपलो. मी बनवते उत्तप्पा. मी काल बॅटर बनवलं होतं. दिस इज डोसा बॅटर. किती मस्त फर्मेंट झालं आहे. इडलीचं पण बॅटर बनवलं आहे. आता आपण उत्तप्पा बनवूया. मी बेसिक चटणी आणि मीठ टाकून ठेवले. सो मला जेव्हाही बनवायचं असेल घेईल
आणि इट्स रेडी टू कुक. आता मी याचा मस्त उत्तप्पा बनवते. मी असं वरून टॉपिंग्स टाकते मोस्टली कांदा वगैरेच्या. मी काय असं नॉनस्टिक वगैरे वापरत नाही. माझा हाच तवा आहे ज्यावर मी पोळी भाकरी सगळं बनवते. बट यावर नाही चिपकत. जर तुम्ही प्रॉपर तेल हीट करून त्याला जर क्लीन केलं आणि प्रॉपर याला ऑइलिंग केलं ना, इट वर्क्स इक्वली इफिशियंट ॲज दॅट ऑफ नॉनस्टिक. आता ते झालं नाही आहे. मीडियम फ्लेमवरच ओके. अरे बॅटर कसं बनवायचं काय ह्याचे टिप्स मी देणार नाही. मला पहिला उत्तप्पा काढून बघू द्या. तो जर चांगला झाला तर मी तुम्हाला बॅटरचे टिप्स देण्याबद्दल क्वालिफाय होईल. सो पहिले उत्तप्पा काढून बघते. तो चिपकला नाही पाहिजे एवढा छानपणा करून. तवा कसा करायचं काय करायचं एवढं सांगितलं तर आहे. बघू चिपकतं की काय. चिपकू नको फक्त यार. पूर्ण ड्राय होऊ द्यायचं याला चिपकवायच्या आधी. ते हे थोडं इकडचं बाकी आहे. ओके. ओ ग्लाइड झालं. लिटरली ग्लाइड. वाव. सगळं येतं मला. सगळं येतं. हे बघ ते कसा मस्त झालं बघ. कसा पलटला लगे. असं जसं काही ग्लाइड होत तो ग्लाइड. आता मी फटाफट सगळे बनवते. वी आर व्हेरी हंग्री. याच्यावर मी फक्त आता याला परत पलटवून चीज टाकेल आणि मग खाताना दाखवते. टेस्ट मस्ट ट्राय. बॅटरसाठी ना 2 कप तांदूळला 1 कप उडीद डाळ. दॅट्स इट. 2 दिवसापासून झोपच नाही येते. आता बघा डोळे असे पाणी झालंय. अशी कंडिशन झाली आहे. शिंका पण खूप येत आहे. लेट्स स्लीप फॉर सम टाइम. मी सांगितलं एकदम कमी. बापरे. लेट्स अनबॉक्स. म्हणजे कापड असतो तो कापडच यूज करते. बट ना काही वेळानंतर इट स्टार्ट्स टू स्मेल. आणि मी ह्या वाईब्सबद्दल माझ्या 2-3 फ्रेंड्सकडून खूप ऐकलेलं. तर मी बेकोचं किचन टाल वाईब्स मागवले. रियुजेबल किचन टाल. इट्स रियुजेबल लाईक सस्टेनेबल. ओके वी हॅव अ प्रॉब्लेम गाईज. सो फर्स्ट पॅकेट एक जो पॅकेजिंग होती त्यातून हा असा राडा झाला आहे. इट हॅज लीक्ड. वॉश आणि 2 लिटर म्हणजे 2-2 लिटरचे डिशवॉशचे आणि 2-2 लिटरचे लिक्विड डिटर्जंट मागवलेलं. हे 4 लिक्विड डिटर्जंट आले. मी यार लिक्विड डिटर्जंटच आले 4 लिटर. 4 नाही सॉरी 8 लिटर. सो मी रिप्लेसमेंटला टाकलं आहे फॉर लिक्विड डिशवॉश. ते केव्हा येईल माहीत नाही. 7 तारीख सांगताय. ओके बाय द वे दिस नेम ऑफ द ब्रँड इज कोपारो क्लीन नॉन टॉक्सिक सम इको फ्रेंडली मटेरियल ते यूज करता. सो मस्ट. इथे आता इडलीचा सगळा असेंब्ली आहे. इडली खायचा प्लॅन आहे आता. सो गाईज टेल मी वन थिंग. आय द ओनली वन जे स्वयंपाक करता 100 वेळा हात धुतो आणि 200 वेळा किचन होता पुसतं. मला सहनच नाही होते यार. मी सांबार टेस्ट करते. मीठ कमी. अरे यार मॅटर करून टाकलं ना मी. सो युजली मी ना मस्त माझा मसाला बनवते आणि मी टाकते. पण आज मी म्हटलं एक काम करू मॅगी मसाला टाकून बनवूया. आता ते मॅगीसारखं लागते पूर्ण सांबार. इंचेचं पाणी टाकते. सगळं एक्सपेरिमेंट आजच करायचे मला. एनिवेज खाताना मी टेस्ट करताना तुम्हाला दाखवते कसं झालंय. इडलीची जर टेस्ट छान झाली तर मी इडलीचे बॅटरचे तुम्हाला टिप्स देते की कसं बनवायचं. ओके. प्रोग्राम में थोड़ा चेंज रहने का. संडे को संडे को मस्त नहा धो के और आना. मैं तुम्हें घर पे आके दे के जाऊंगा. संडे को. पक्का ना? पक्का. चलो अभी देख लेते हैं.